दरम्यान उदय सामंत यांच्या या ऑफर संदर्भात आणि स्टेटस संदर्भात रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली आहे मिकी घई यानं। स्वतः रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। काय समजायचं ज्या पद्धतीने भेटीगाठी सुरू आहे आणि तुमचं सोशल मीडियावर स्टेटस व्हायरल होतोय? 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि जयंतीनिमित्त मी दरवर्षी जे सेनापती होते जे छत्रपतींबरोबर स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढत होते त्यांच्या वंशजांचे रथ येत असतात, त्याचं स्वागत करणं, त्यांना चहा पाण्याचा कार्यक्रम दरवर्षी मी करत असतो। एक फोटो टाकला आणि त्याच्यामध्ये काय याचं डोक्यात राजकीय काय विषय नव्हता आणि काय नाही, पण ते जे कार्यकर्त्यांनी केलं ते माझे बरेच तुम्ही बघा माझे कार्यकर्ते काय काय करत असतात टाकत असतात आणि ते त्यांनी टाकलं होतं, त्यामुळं मी आपलं मला बरं वाटलं मी टाकलं पुढं आणि ती झाली सोशल मीडियावर बातमी। आता ती बातमी झाल्यानंतर सगळेच मला शोधायला लागले, तर मी नेमकं माझ्या कामात होतो आणि तुम्ही म्हणले एकनाथ शिंदे, तर मी काय एकनाथ शिंदेंना लपवून भेटलो नाही, ओपन भेटलो, कॅमेऱ्यातनं भेटलो, म्हणजे असं काय नाही की कुठेतरी अंगावर पांघरून घेऊन गेलो किंवा माझं काम होतं। आणि मी आमदार असतानाही त्यांच्याकडे बऱ्याच वेळा गेलो, पुणे शहरातले काय कर्मचाऱ्यांची कामं होती, बाकीच्या गोष्टी मी बोललो आणि त्यांनी काम करण्याचाही प्रयत्न केला आणि करून बी दिली। मग शिक्षण मानाचा विषय असेल, घाण भत्त्याचा विषय, त्यावेळेस सचिवांना 2-4 वेळा भेटलो त्यांच्या। आणि उदय सामंत नेहमी कार्यक्रमाला आम्ही एकमेकाला भेटतो, आम्ही मित्र म्हणून बी करतो की नाती जपण्याचं काम पूर्वीपासून सगळं। पण इतर कुठलेही मंत्री भेटताना दिसत नाही तुम्हाला? बरं, फक्त शिंदे गटाचेच मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत हेच भेटताना दिसत आहेत। परवा अजितदादांच्या घरी होतो मी, मुंबईला घरी होतो, त्यांच्या घरी बी होतो की। जर बघितलं तर रवी धंगेकर आणि रवी धंगेकरांचे कार्यकर्ते गेले काही दिवस काँग्रेसवर नाराज आहेत हे स्पष्ट दिसतंय, कारण कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही नसता। काय नेमकी चर्चा आहे, म्हणजे अर्थात काय सुरू आहे? आज पक्षापेक्षाचं काय माझ्या डोक्यात आज पण विचार नाही, पण जे 2-3 दिवस जे चाललं ह्याच्यात मी कार्यकर्त्यांशी आता बोलणार, काय अडचणी आहेत सगळ्यांच्या बोलणार नाही, कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झालं ही वस्तुस्थिती। शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांना पदं पाहिजे, सगळ्यांना लढायचे, पण ताकद पाहिजे, ती ताकद देण्याचं काम आपल्याला आता रस्त्यावर शिवाय राहिलं नाही। सध्या ऑफर येते ना तुम्हाला? नाही, त्यांनी ओपनच ऑफर दिली ना, तुमच्याच माध्यमातून दिली की त्यांनी म्हणजे त्यांनी गळ्यात मफलर टाकली, धनुष्यबाण टाकलं तर की आम्हाला आनंद होईल, ती तुम्हीच दाखवलं, मी तिथं तुमच्याकडे बघितलं, त्यांनी नाही दिली, तुम्हीच मला सांगितलं। पण त्यासाठीच तर तुम्ही स्टेटस ठेवलं लगेच, मफलर टाकलं, गळ्यामध्ये शॉल घातली बघवी, टोपी टाकली बघवी, ती कुठे आहे सध्या? मग मी कुठं टाकली ती? अहो हे कार्यकर्त्यांनी टाकली, मी नाही टाकली, बघा तुम्ही माझ्या फेसबुकवरनं नाही येते विषय, तुमच्या स्टेटसवर हा फोटो आहे, मी टाकलेला आहे परवा तो मला आवडला फोटो, शिवजयंतीचा मिरवणुकीतला आणि छत्रपतींची मिरवणूक उत्सव असतो। मग आता जर आपण बघितलं तर धंगेकर विचार करतायत, कार्यकर्त्यांशी काही बोलतायत या संदर्भात, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षांकडून तुम्हाला सध्या ऑफर येते? नाही, ऑफर तर पूर्वीपासून येतात मला, का आज येत नाहीत, पण मी काँग्रेसमध्ये माझं काय वाईट नाही, सगळं चांगलं काँग्रेसमध्ये आहे। माझं वाढदिवस आहे, मी आता परत एकदा सगळ्यांशी बोलतो, तर रस्त्यावर तुम्हाला मी मंगळवारपासून दिसेन, रोज दिसेल, तसं काय नाही, आपण बोलत राहू, काय माझ्याकडनं काय वाटलं तर मी तुमच्याशी बोलेन ना। म्हणजे भविष्यात तुम्ही काँग्रेसमध्ये दिसणार का कुठं अजून? तुम्ही जो शब्द वापरला तेच काँग्रेसमध्ये दिसेल ना, काँग्रेसमध्ये। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।